नमस्कार मित्रांनो, मी निसर्ग मित्र देविदास थोरात आणि मित्रांनो काल आणि परवा 2 दिवसापासून 1 महिन्याच्या विश्रांतीनंतर चांगला पाऊस पडल्याने सर्वत्र आनंदी वातावरण आहे। पशु पक्षी सर्वच मध्ये या ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे। आणि मित्रांनो काल या ठिकाणी दिवसभर हलक्या स्वरूपाचा वाना मध्यम स्वरूपाचा दिवसभर रिमझिम पाऊस या ठिकाणी दिवसभर सुरू होता आणि त्या अनुषंगाने काल दिवसभर या ठिकाणी घरी बसलेलो होतो आणि बसल्या कारणाने एक कल्पना सुचली आणि माझा मित्र या ठिकाणी होता आणि त्या मित्राच्या टपरीवरून या ठिकाणी जे खोका आपल्याला या ठिकाणी ते तर पुष्ट आहे मित्रांनो, कागदी गाय छापचे पुष्ट होतं आणि त्या ठिकाणी मला त्यांच्या टपरीवरती दिसल्यामुळं मला एक कल्पना सुचली आणि हे मी घरी घेऊन आलो आणि त्याचे जे आहे तर एक उघडी बाजू होती तर ती त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्याला स्टापलरने या ठिकाणी मी बंद केलं आणि त्याचबरोबर या चिडियाघर या ठिकाणी बनवण्याचा माझा हेतू नाही। मी या ठिकाणी आपण बाजूला फक्त छोट्या प्रकारचं छिद्र गोल आकाराचं या ठिकाणी मी दिलेलं आहे, तर दुसऱ्या बाजूला देखील त्याच्या छोटी खिडकी या ठिकाणी आकारची दिलेली आहे जेणेकरून सूर्यप्रकाश हवा या ठिकाणी येण्यासाठी। आणि जे मुख्य समोरचं आपल्याला दिसत आहे तर ती खिडकी या दोन्हीपेक्षा थोडीशी मोठी ठेवली म्हणजे चिवताईंना येण्या जाण्यासाठी मित्रांनो। आणि काल दिवसभर निवांत बसलो असल्या कारणाने ही कल्पना मला सुचली आणि या ठिकाणी बनवलेलं आहे। आणि माझे घर जे आहे ते सिमेंटाचं आहे, सिमेंटाचं घर असल्या कारणानं त्या छताला त्याला चिवताईंना चिडिया या ठिकाणी घरटे या ठिकाणी बनवता येत नाही, त्यामुळं अशा पद्धतीचं या ठिकाणी मी हे कागदी पुष्टाचं खोका आहेत आणि खूप जाड आहे ते थोडंसं आणि त्यापासून मी हे बनवलेलं आहे। यासाठी मला कुठलाही एक रुपया खर्च आलेला नाही आणि या पद्धतीने आता या ठिकाणी मी घराच्या छताला लावणार आहे मित्रांनो। आता आपण म्हणत असाल की नैसर्गिक पद्धतीने हे का बनवलं बा, हे असं बनवण्याची आवश्यकता नाही, परंतु तुम्हाला सांगतो की दिवसेंदिवस होत असलेली प्रगती आणि आधुनिकीकरणामुळे सर्वत्र सिमेंटी रस्ते गल्ल्या आणि सिमेंटी घर सर्वत्र होत आहे, इमारती देखील सिमेंटी होत आहे। याच्यामुळे काय झालं, पर्यावरणाचं जे तर कमी होत चालले आणि पूर्वीच्या काळामध्ये लाकडी घरं होते आणि त्या लाकडी घरं असेल, कुडाचे घरं असतील, मातीचे घर त्यांना या ठिकाणी चिवताई घराच्या छताला छोटे छोटे घरटे करायची, खोपा असायचा आणि तिथं आपले चिमण्यांना हे द्यायची। परंतु आता सिमेंटा घर झाल्या कारणाने चिवताईंना त्या ठिकाणी घरटे तयार करण्यास अडचण येते, त्यामुळे मित्रांनो या पद्धतीचं एकही रुपया न खर्च करता या ठिकाणी एका छोट्याच्या पुष्टापासून या ठिकाणी मी एक घर तयार केलेलं आहे आणि आता माझ्या घराच्या छताला या ठिकाणी मी लावणार आहे आणि मला खात्री आहे 100% चिवताई याच्यामध्ये येते आणि या ठिकाणी वास्तव्य करेल। याच पद्धतीनं मी हे संकल्पना काल दिवसभर बरी असल्या कारणाने हे बनवलेलं आहे, आपण देखील बनवू शकता। आणि आपण बघत असून सोशल मीडियावर अनेक लोकांनी असे बनवलेले आहेत आणि घराच्या छताला या ठिकाणी ठेवल्यानंतर चिवताई त्या ठिकाणी राहते, आपण देखील या पद्धतीचं करणार आहे। आणि हे व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे मित्रांनो की यासाठी एकही रुपया खर्च आला नाही आणि चिवताईसाठी एक घरटं तयार झालं। आपण संकल्पना मनात आणली आणि मी कल्पना आल्या कारणाने ही मी बनवून बघितलं, सुंदर आहे। आपल्याला कसं वाटले ते नक्की सांगा आणि आपण देखील बनवू शकता। आणि शाळेवर कुठेही आपण अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना चिवताईसाठी एक दिवस उपक्रम राबवत असतात, विद्यार्थ्यांना देखील सांगू शकतो ते देखील असं पर्यावरणासाठी आपल्या घराच्या छताजवळ माझे विद्यार्थी मित्र बनवू शकतात। आपल्या येणाऱ्या पिढीला पर्यावरण, झाडं, पशु पक्षी यांचं महत्त्व अतिशय पटलं पाहिजे, त्यांना त्याचं महत्त्व कळालं पाहिजे, या उद्देश हा माझा आहे। एवढंच आपल्याला सांगतो। धन्यवाद।